किडनॅप केलंय तुला. तुम्ही कोण आहेसा? किडनॅपर आहे मी. का हसालायस? तुम्ही मला 2 दिवसात मागे सोडताय. आपलं पोरग कुठे दिसेना. अगं असेल इथेच कुठेतरी खेळत असेल. तुझ्या बापालाच फोन लावतो. हॅलो हॅलो. तुझ्या पोराला आम्ही किडनॅप केले. मग काय करू? मग काय करू म्हणजे? पैशाची एक बॅग भरून ठेव, आम्ही न्यायला येतोय. देतो म्हणा. बरोबर देतो. कुठे रे बॅग? आलो घेऊन आलो. ही जरा बॅग. ह्याच्यात पैसे तर काय नाही ती, पण पोराची सगळीच कपडे आहे ती. त्याला तुम्हीच सांभाळा. वैभ्या साप. कुठं आहे साप? एप्रिल फुल. तिचक्या मला एप्रिल फुल केलेस काय? तुला आता दाखवतोच. काय दादा, काल त्या संगीताला 5,000चा ड्रेस घेऊन मॉल मध्ये फिरत होता. अरे कोण संगीता? एप्रिल फुल. ओ मला पाळण्यात बसायचं आहे. हे पैसे नाही ती गपचल घराला. नाही मला बसायचंच आहे. तुला पाळण्यातच बसायचं आहे? होय. मग घरातल्या पाळण्यात बस. अरे इथं पैसे देऊन बसण्यापेक्षा तिथं फुकट बसा येते ग. अरे ऐकलंस का? दिवाळी आली वाटतं. काय मग 10 वाळत घातल्या. लय जोरात दिसते तयार लाडवाची. मग माझ्या लेकाचा कोणी नादच करायचं नाही. माझा लेक दिवाळीला पाण्यासारखा पैसा खर्च करतो या. होय. लेकाचं गुणगान करू नका. 1 नंबरचा चिंगूस माणूस आहे तो. हे वहिने, माझ्या दादाला अजिबात काय बोलायचं नाही हा. माझा दादा प्रत्येकाला एक मोती साबण घेऊन येतोय. आणि काय केलं ग त्यानं चिंगूसपणा? लय मोठेपणा सांगू नका. चला दाखवते तुम्हाला. विचारा की तुमचा लेक काय हुडकाय लागलाय. अरे काय हुडकायला लागलायस? गेल्या वर्षी वापरून राहिलेला मोती साबण. वैभ्या, ह्या मटणाच्या नादात घरापासून पार 5 किलोमीटर लांब आलो. आता इथं करू मटण. इथं कोण सुद्धा येत नाही. ह्यानं पाणी आणलंय, ह्यानं जळण आणलंय. पातेलं कुठं आहे? पातेलं बी आणलंय. मी मसाले आणलोय. आमच्या सगळ्यात वर्गणी काढून तुला 680 रुपये दिलतो. आणलास का मटण? नाही आणलं मटण मी. का? मटण 700 रुपये किलो आहे. वरचं 20 रुपये मी का घालू? अगं मयुरी, आवरलं का नाही? हा आवडले आलेच. अगं पूजेचं सामान सगळं घेतलंच नव्हतं? होय घेतलंय. बरोबर चला मग. तुम्ही सगळ्याजणी एवढं नटन कुणीकडे निघालाय? बाळा, वटपौर्णिमा नाही का? वड पुजायला निघालो. वड पुजल्यावर तुम्ही देवाकडे काय मागताय? 7 जन्मी हौच नवरा मिळू दे म्हणून. पप्पा, हे निसात जन्मी तेवच नवरा मागितल्यावर ह्याच निसात जन्मी सासू पण तीच मिळणार की. बघितलंस काय बाळा, सासू पण तीच मिळणार म्हणल्यावर कशा पळून गेल्या. पप्पा, तुमची तर बायको कुठे थांबल्या? तूच माझा बाप, आता तूच माझी आई. वेदनेच्या गावातून आलो तुझी या पायी. तूच माझा बाप, आता तूच माझी आई. चिरंजीव झाला माझा जन्म होता मध्य. तुझे नाव घेता आला जगण्याला यार. चिरंजीव झाला माझा जन्म होता मध्य.
तुझे नाव घेता आला सगळ्याला याद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अगं जर कामाधंद्याचं बघ उठल्यापासून त्या स्नॅपचॅट मध्ये असतेस. ए आई तुझं तू काम कर, मी नाही काय करत. असलं नांदाच्या घरात बोलून चालत नाही. थांब दादाला सांगू तुझं का नाही लगीनच करून टाकते मी. कधी करतेस मग लग्न? ए दादा तिकडे रे. काय झालं काय ही बघ मला उलट बोलायला लागल्या. एखाद गाडा बघून हिचा आजच्या आज लगीन करून टाक. काय मग हिचं कधी लावताय लग्न माझ्या संग? तुझ्या सगळं का लावू? आता काय म्हणला सा? एखाद गाडा बघून हिचं लग्न लावून टाक. मग माझी आई मला लाडानं गाडावच म्हणत्या. ओ आबा काय रक्त? काय रक्त आले? अगं एवढं रक्त कस काय आले? लय लागले काय? अहो पप्पा हिला काय लागलेलं नाही. अरे मग रक्त कस काय आले? बघा येवतीने बितडावला ढिकून मारलाय. अभी मजा आएगा ना भिडो. ए अडाणी अडाणी कोणाला म्हटलीस? तुला तुझ्यात एवढी जर हिंमत असेल का नाही तर मी मराठीत जे वाक्य सांगतोय ते इंग्लिश मध्ये बोलून दाखव. मी तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याला सोडू शकते. I can leave my husband for you. I can leave my husband for you. तुला सांगत होतो नाही तुझी बायको वागायला अजिबात चांगली नाही. मेहुण ह्या पाडव्याला ही गाडी घेऊन आलाय, आता पुढल्या पाडव्याला ह्याच्यापेक्षा मोठी गाडी घेऊन या आमच्या दारात पुजायला. अहो 100% दाजी, दर पाडव्याला नवीन गाडी घेतो, तुमच्याच दारात पहिलं पुजायला येतो. कशाला दरवर्षी त्याला गाडी घे म्हणतायचा? अगं तुझाच भाव आहे, होऊन दे त्याची प्रगती झाली तर. प्रगती होऊन दे पण गाडी कशाला? अगं तुम्ही दोघी नको का म्हणताय? नको का म्हणताय म्हणजे दरवर्षी गाडी पुजायचा खर्च आपल्याला होत नाही का? बघितलं का तुमची मोठ्या मनाची बहीण?